तर मंडळी राम सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. आजचा आपला ब्लॉग होणार आहे लातूर या ठिकाणचा. कारण या ठिकाणी आपले शिवाजी मामा निकम म्हणजे केळवाली शिवाजी यांचे दोन्ही पुत्र शैलेश निकम व संतोष निकम या बंधूंनी सुंदर असं घर बांधणे केलेले आहे लातूर या ठिकाणी. त्याच पूजेसाठी गृहवास्तुशांती पूजेसाठी मला आमंत्रित केलं आहे. माझ्या हातावर पूजा संपन्न होणार आहे, त्यामुळं आलो होतो बघा लातूरला. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल सुंदर असं घर आपल्या लांबजना गावातील या ठिकाणी भूमिपुत्राचं शैलेश व संतोष दोन्ही भावाने मिळून त्यांच्या कष्टाच्या जोरावर या ठिकाणी घर बांधलेलं आहे. सुंदर असं घराचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. उद्या दिनांक रोजी 16 या रोजी सुंदर असं या ठिकाणी गृहप्रवेश होणार आहे. तर आता हो का तुम्ही पाहू शकता, आम्ही जाऊन सारा मटेरियल तिने आणला बाहेरून पूजेचं सामान. थोड्याच वेळामध्ये आता आम्ही जाणार आहोत घरी, जेवण तीन करून आम्ही चालू करणार पूजा मांडायला. मित्रांनो, कसं वाटते घर नक्की सांगा. चला, या ठिकाणी आता द्वारकादासमध्ये आला. या ठिकाणी शैलेश निकम व संतोष निकम यांच्या घराची पूजा असल्यामुळे त्यांनी मला आयर करण्यासाठी या ठिकाणी द्वारकादास या दुकानी आला. कपडे या ठिकाणी बाहेर असतात बघा, शर्ट आणि पॅन्ट आपण घेतलेली आहे. तर आता आपल्याला खाली जायचं. पाहू शकता गर्दी इथं दुकानात भरपूर अशी गर्दी आहे. लातूरचं सुप्रसिद्ध दुकान द्वारकादासच्या मी आला. चला आता खाली जायचे कॉन्ट्रॅक्ट बिल. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आताच बघा द्वारकादास या ठिकाणी घेऊन आम्ही कपडे निघाला आपल्या गोलाईमधून. तर पलीकडल्या साईडला गाडी लावला. आता गाडीकडे आपल्याला जायचे. पाहू शकता आपली लातूरची गोलाई. चला आता लवकर जायचं कार्यक्रमाला. तर जेवण तीन करून आता मस्तपैकी या ठिकाणी कपडे बदलून घेतला. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर सर्व पूजेचं सामान येऊन पडले. आता पूर्ण पद्धतीने या ठिकाणी पूजा मांडून घ्यायची आपल्याला. चला, तर मंडळी अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी पूजा मांडून या ठिकाणी घेतलेली आहे मी. बघा रात्रीचे म्हणण्यापेक्षा पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत अक्षरशः तुम्हाला सांगतो. तर एवढा वेळ लागला पूजा मांडायला. तर लोकांना वाटते काय नुसतं महाराज म्हणजे काय पैसाच पैसा आहे वाटतंय. तसं नसतं मित्रांनो, कोणतंही काम सोपं नाही. प्रत्येक गोष्टीला त्याग आणि कष्ट ही दोन्ही गोष्टी लागतात. रात्रीचे पहाटेचे 3-3:30 वाजून पूजा मांडावं लागते. तेव्हा जाऊन कुठं 4 दक्षिणेच्या रूपामध्ये आम्हाला 4 पैसे भेटतात. काही गैरसमज करत जाऊ नका. चला तर आता आपल्याला आंघोळीतीन करून मस्त पूजेला सुरुवात करायची.